चातुर्मासाच्या आरंभी येणाऱ्या एकादशीस शयनी आणि शेवटी येणाऱ्या एकादशीस बोधनी किंवा प्रबोधिनी असे म्हणतात. दक्षिणायन ही देवांची रात्र आणि उत्तरायण हा त्यांचा दिवस. देव चातुर्मासात म्हणजे दक्षिणायनामध्ये झोपतात, शयन करतात. या काळात असुरांपासून रक्षण व्हावे म्हणून धर्मशास्त्रात अनेक व्रते सांगितली आहेत. एकही व्रत न करणाऱ्यास संवत्सर भव असे पाप लागते. चातुर्मासात व्रतस्थ राहावे असे महाभारतात सांगितले आहे. भाविक लोक या दिवसात धार्मिक ग्रंथांचे वाचन, श्रवण, मनन इत्यादी करतात. तसेच विविध व्रते आचरण करतात आणि बंधन सुद्धा पाळतात. ही बंधनं मुख्यत्वे विहार विषयक आहे. या काळात वैष्णोदेव केल्याशिवाय व विष्णूस नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य सांगितले आहे ते आरोग्याच्या दृष्टीने या काळात विषयोपभोग घेऊ नये. आत्मोन्नतीसाठी व्रतस्थ, सदाचरणी, संयमी आणि स्वार्थ त्यागी राहून परमेश्वर कृपा संपादन करावी. या काळात स्त्रिया विविध व्रते करतात. अनेक स्त्रिया धरणे पारणे नावाचे म्हणजे एक दिवस उपवास आणि एक दिवस भोजन असे व्रत पालन करतात. तुलसी पूजा, ईश्वर भक्ती, एकभुक्त राहणे, संयम इत्यादी त्या निष्ठेने पाळतात. चातुर्मास्य याग नावाचा एक याग असून चातुर्मास्य व्रत नावाचे एक व्रतही आहे. सर्व वर्णातील स्त्री पुरुषांना तसेच वैष्णवांप्रमाणेच शैवांनाही हे व्रत विहित म्हणून सांगितले आहे. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या 4 मासांच्या काळास चातुर्मास असेही म्हणतात. आता काळ आणि देवता. मनुष्याचे 1 वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. जसजसे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जावे तसतसे काळाचे परिमाण पालटते. हे आता अंतरिक्ष यात्री चंद्रावर जाऊन आले तेव्हा त्यांना आलेल्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. कर्क संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो, म्हणजेच देवांची रात्र चालू होते. कर्क संक्रांत आषाढ मासात येते. म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस देवशयनी एकादशी असे म्हटले आहे, कारण त्या दिवशी देव झोपी जातात. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. वस्तुतः दक्षिणायन 6 मासांचे असल्यामुळे देवांची रात्रही तेवढीच असायला हवी, पण बोधिनी एकादशीपर्यंत 4च मास पुरे होतात. याचा अर्थ असा आहे की 1/3 रात्र शिल्लक आहे तोच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात. नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असताना पालनकर्ता श्री विष्णू निष्क्रिय असतो, म्हणून चातुर्मासास विष्णू शयन म्हटले जाते. तेव्हा श्री विष्णू क्षीरसागरात शयन करतात असे म्हणतात. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन तर कार्तिक शुद्ध एकादशी नंतर म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोधनोत्सव साजरा केला जातो. याचं महत्व, देवांच्या या निद्रा काळात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे. प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सर भव असे पाप लागते. याचे वैशिष्ट्य काय आहे? या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटले असते. पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे असा प्रघात पडलेला आहे. मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चालले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कांदा, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहे. पदार्थाला पोषक गोष्टीचा विधी
आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध ही चातुर्मासाचे वैशिष्ट्य आहे. चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्ध करतात. चातुर्मासातील व्रते. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. पर्णभोजन म्हणजे पानावर जेवण करणे. एक भोजन म्हणजे एक वेळेस जेवण करते. अयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढे घेणे. एक वाढी म्हणजे एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे. मिश्र भोजन सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे. अशा प्रकारचे भोजन नियम करतात. कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे पारणे नावाचे व्रत करतात. एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असे सतत 4 मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात 1 किंवा 2 धान्यावर राहतात. काही एक भुक्त राहतात. देश परत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात. चातुर्मासातील वर्ज्य पदार्थ कुठले आहेत ते पाहू. प्राण्यांच्या अस्थिंचा चुना, चर्मपात्रातले उदक, इडनिंबू, महाळुंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज आणि निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ चातुर्मासात वर्ज्य असतात. त्यानंतर मंचकावर शयन, ऋतुकाला वाचून श्रीगमन, परान्न, विवाह किंवा अन्य तत्सम कार्य चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने 4 मास निदान 2 मास तरी एकाच ठिकाणी राहावे असे धर्मसिद्धूत आणि इतरही काही धर्मग्रंथात सांगितले आहे. चातुर्मासात अवर्ज्य. चातुर्मासात हविष्यान्न सेवन करावे असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, समुद्रातले मीठ, गाईचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ ही हविष्ये जाणावीत. वर्ज्य पदार्थ रज तम गुणयुक्त असतात, तर हविष्यान्य सत्वगुण प्रधान असतात. तप्तमुद्रा. वैष्णवांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीस तप्तमुद्रा धारण कराव्या असे रामार्चन चंद्रिकेत सांगितले आहे. काही उपसंप्रदायांचे स्वामी मुद्रा गरम करून त्याचा छापा दुसऱ्याच्या शरीरावर मारतात. त्याला तप्तमुद्रा असे म्हणतात. तप्तमुद्राविषयी प्रशंसावर विधिवाक्ये आणि निंदापर निषेधवाक्ये पुष्कळ आढळतात, तेव्हा त्याविषयी शिष्टाचार व्यवस्था जाणावी असे धर्मसिंधू या ग्रंथात सांगितलेले आहे. अशा प्रकारे आपण आज चातुर्मासाविषयीची माहिती थोडक्यात पाहिली. अशाच प्रकारच्या धार्मिक माहितीकरिता आमच्या संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.